महाजन असं म्हटलंय मला माहिती नाही. राजकीय 10 दिवसात राजकीय भूकंप होईल. बरं ठीक आहे. हो द्या. हा महाराष्ट्र आहे, जपान नाही रोज भूकंप व्हायला. हा महाराष्ट्र जपान नाही भूकंप व्हायला. आणि महाराष्ट्रात जेव्हा एक भूकंप होईल 2024ला, तेव्हा तुम्ही कुठे वाहून जाणार आहात, कोसळणार आहात, त्याची तुम्ही मनाची तयारी सगळ्यांनी केली पाहिजे. ईडीच्या भीतीनं पक्ष फोडणं याला भूकंप म्हणत नाही. ईडीचा वापर करून विरोधकांवर धाडी घालणं आणि त्यांना तुरुंगात टाकणं याला भूकंप म्हणत नाही, त्याला डरपोकपणा म्हणतात. मर्दा असाल तरी सगळे ईडी, CBI, इन्कम टॅक्स, पोलीस हे बाजूला ठेवून मैदानात या. मग तुमच्या पिचक्या मांड्या कसा आम्ही फोडून काढतो त्या बघा. मोदींचा नाशिकला रोड शो होता. होऊ द्या. प्रधानमंत्र्यांना तेवढंच काम आहे रोड शो करणं. हां, त्यानंतर राजकीय प्रचाराला जाणं. मणिपूरला का जात नाही ते विचारा. नाशिकला याचा आनंद आहे आम्हाला, पण मणिपूरला आपण का जात नाही आहे? जम्मू काश्मीरमधल्या काश्मीरी पंडितांच्या छावण्याला आपण का भेटी देत नाही आहे? असे अनेक प्रश्न आहेत जिथे मोदी साहेबांनी जायला पाहिजे, तिकडे ते जात नाही. आणि हे असे त्यांचे राजकीय खेळ सुरू आहेत. पण ठीक आहे, त्यांची इच्छा आहे ते 2024पर्यंत लोक करून घेतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.